रबर बोलला काय ते हे करायचं. ठीक आहे भाऊ बोलला. चला 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 प्लीज प्लीज घाई करा विनंती करतोय. दीपेश शुभम आणि दीपेश सलाबीची जोडी वसुरी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. सकाळच्या सत्रामध्ये या दोघांनीही तब्बल 76 धावसंख्येची गोलंदाज तयार. पहिलाच बॉल शुभम करीता आपण पाहताय. मी आधी जरूर म्हणे सकाळच्या सत्रामध्ये 76 धावसंख्येची खेळी या दोन्हीही फलंदाजांनी इथे मात्र साकारली होती. अतिशय अफलातून बॅटिंग या दोघांशी आपल्याला पाहायला मिळाली आणि कदाचित ती कुठेतरी आठवावी लागेल. आणि आता मात्र अस्तित्वाचा प्रश्न असताना त्या पद्धतीची अटॅकिंग बॅटिंग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जारी करावी लागेल. अलमान संघाचा विचार केलात खूप सारे अनुभवी खेळाडू त्याही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस संधी दिली गेली आहे शुभमला आणि संधीचं सोनं करणं काय असतं. सकाळच्या सत्रामध्ये ज्या शुभमने दाखवलं आत्ताही तेच दर्शवत असताना चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे यावेळेस निघून जातोय. षटकार 6. चला चला चेंडू पाठवून द्या. गोलंदाज सह्या. पुढचाही बॉल आहे. बॅटची कडा घेतली गेली आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचते 7 या अंकावर. खूप महत्वाचा आकडा आहे. थाला फॉर रिझन जरी असलं तरी 7 एकमेकांची असणं इथं खूप सारी इथून मात्र गरजेची आहे. ती 7 इथून मात्र मिळताना पाहायला मिळेल का. गोलंदाज सह्या. हो डॉट बॉल आहे. चांगल्या चेंडूंची फेकी मैदानाच्या आतमध्ये. हवेमध्ये खूप सारा इथे मात्र होता चेंडू. तिथे मात्र दीपेश गोल पोहोचला पण चुकीचा पोहोचला. बाबूने तिथे मात्र परफेक्टली जजमेंट बसवलं होतं. हातामध्ये चेंडू होता. ऍटलिस्ट आपलं कॉलिंग तरी प्रॉपर असणं गरजेचं होतं. संधी मिळाली. संधीचं सोनं करत धावा 2 इथे मात्र मिळाल्या आणि धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चांगली गोलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या समोर. अटॅकिंग बॅटिंग करण्यामध्ये माहीर असणारे हे फलंदाज त्यांच्या समोर या पद्धतीची गोलंदाजी अनुभव पणाला लावून सध्या तरी करतायत मनीष. चलो मनीष. अंतिम एक चेंडूचा केशेष. गोलंदाज घ्या. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. हाही चेंडू उडवला गेलाय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. षटक संपलाय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 15. चला दुसरा गोलंदाज आणा लवकर मैदानामध्ये. गोलंदाज सय्या. बाबूला आपण पाहताय. बाबूचं स्वागत या वेळेला दीपेशने केलंय. दीपेशचं वैयक्तिक खातं ही खुल्लं केलं गेलंय इथे मात्र षटकारानं. आणि आय थिंक सोनू आहेत तिथे. मला त्यांचा कॉल सुद्धा आला होता पण का आला होता ते अजूनही माहित नाहीये. चांगला प्रयत्न सोनू यांनी केला होता आणि तो सुटलाय. सोनू एक चांगले अंपायर सुद्धा आहेत आणि
सूत्रांकडून माहिती पोहोचते की एफडीसी चे भूतपूर्व खेळाडू आहेत. डॉट बॉल पुन्हा एकदा निर्धावपैकी पाहायला मिळते. दिपेशनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, त्याला सध्या तरी थांबा दर्शवण्यामध्ये. या चेंडूवर तुर्तास या चेंडूवर तरी इथे मात्र यश मिळत असताना गोलंदाज बाबूला. पुढचाही बॉल जबरदस्त चेंडू. कुठेतरी मात्र फलंदाज दीपेशला गुंगारा देऊन जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस विकेटचं बदल. बाटशी गडा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. दीपेश बॅक टू द डगआउट. चला न्यू बॅटर धावत मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. दीपेश थोडस आपण धावत मैदान सोडूयात, सामन्याला उशीर होतोय. न्यू बॅटर केतन वसुरी संघाचं प्रतिनिधित्व करण्याकरिता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही राहतोय बाकी. अजूनही राहतोय शेष. पुढचा बॉल ऑन साइडला बेरकावून दिला गेलाय. टप्पा पडल्यानंतर वेग धारण करत असताना चेंडू मावण्याच्या पलीकडे अंतिम चेंडूवर चौकार. 4 षटक संपलाय. क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम वसुरी संघाची जाऊन पोहोचते 25-25. अजूनही 6 चेंडू आहेत. अजूनही 6 संधी इथे मात्र वसुरीकरांच्या भात्यामध्ये आहेत. या 6 चेंडूवर किती धावांपर्यंत मजल मारली जाईल येणारे 6 चेंडू इथून मात्र दर्शवतील. कारण आलमानकरांचा विचार केला तर जेव्हा जेव्हा दीपेश गोलप यांनी गोलंदाजी 3ऱ्या क्रमांकाची हाताळली आहे, सातत्याने धावा रोखण्यामध्ये यश इथून मात्र प्राप्त होताना पाहायला मिळालंय. आताही मात्र तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश गोलप सध्या तरी येत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. पहिलाच बॉल दीपेश गोलप यांचा शुभमच्या बॅट मधून षटकार 6. दोघांचेही टी शर्ट इथून मात्र दर्शवतात मॅन ऑफ द मॅच घेतलेले खेळाडू आहेत. म्हणजे दोन्ही ताकदवान खेळाडू एकमेकांच्या समोर सध्या तरी येत असताना गोलंदाज तयार आणि आमचे स्क्वेअर लेग पंचही सुद्धा. डिक्लेअर झोन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या एकेरी धावेने 32-32 या अंकावर धावफलक. दोन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 32-32 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. चला अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे मित्रांनो. या गोष्टीची आपण कृपया करून नोंद घ्या. खूप सारा प्रेक्षक राजा आपण इथून मात्र पाहताय. त्या प्रेक्षक राजाचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आम्ही आभारी सुद्धा आहोत. त्याच संख्येने आपण अजूनही इथे मात्र उपस्थित राहत आहेत. दीपेश गोलपचं स्वागत. पहिल्याच बॉलवर शुभमनं षटकारानं गेलं. त्याच्यानंतर एक डिक्लेअर झोनच्या स्वरूपातली एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन दीपेश पुन्हा एकदा तयार. सौरभ अडकमोड ठीक आहेत का हे पहिला विचारणं गरजेचं आहे. ओके आहेत का? यस एकदम ओके आहेत.
यावेळेस 2 धावा इथे मात्र पडून पूर्ण होतात. चेंडू संपतायत 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय आणि व्हाईट बॉल आपण इथून मात्र पाहताय. एकदा मी पुन्हा एकदा एक बॉल एक धाव इथे मात्र मिळते आणि अजूनही एक चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहतोय. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 या अंकावर धाव फलक. लास्ट टू गो, शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. षटक संपलंय. इथून मात्र क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या सध्या तरी पोहोचते ती म्हणजे 36 विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र टीम अलमान संघाला असणार आहे. बघूयात ते पार होईल का. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील अक्षय पांडव सर. पहिला बॉल इथे टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 1 बाउंडचा इशारा आलाय. पहिला चेंडू इथे डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरनं बॉल उसळी घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाज अमन पाहायला मिळतोय. समोर दीपेश घोलप उभा आहे. तन्मय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. तन्मय पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. पेस अप्रतिम बॉल. तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 0 1 या आकड्यावर. आव्हान खूप जास्त मोठं नाहीये, मात्र जे आहे त्या आव्हानाला योग्यतेनं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 12 रन ची सरासरी आहे प्रत्येक ओव्हर नंतर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय.
इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 3 या आकड्यावर, 2 आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. शांतता प्रस्थापित आहे. शांत ठेवलंय बॅटर्सला असं म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज तन्मय सज्ज होतोय. इथे भीमर आहे. 9+1 एकंदर 2 मिळतील. खूप जास्त वरनं बॉल गेला. कदाचित हातातनं बॉल निसटला असावा या पद्धतीचं चित्र होतं, कारण खूप आवाक्या बाहेर होता. अगदी विकेट किपरच्याही आवाक्या बाहेर होता. मागे बाउंड्री असती तर या 5 रन फिक्स होत्या. पुढचा बॉल आणि इथे आता बाजूला व्हावं लागेल. फक्त 9ची रन आहे. या 9 बरोबरच ओव्हर इथे बदली केली जाईल. नवीन गोलंदाजाला अंदाज जाईल. 3 चेंडू झाले. 3 चेंडू टाकण्याकरता एक वेगळा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावा लागेल. ते 3 चेंडू कंप्लीट करण्याकरता केतन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. चांगला बॉल खोल टप्प्याचा समोरच्या बाजूने खेचला गेलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. चौकार आलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्ती 41 धावफलकावर. आता धावसंख्या जर आपण पाहिली तर ती वेगानं 9 या आकड्यावर. चला, वेळ घालवायचा नाहीये. प्रत्येक चेंडू नंतर जो थोडा थोडा वेळ आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या आकड्यावर जाऊन पोचते. एकंदर 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस फटका चांगला आहे. झेल करता संधी इथे होती, मात्र दवडली गेली. चांगली फिल्डिंग तिथे. बॉलला स्टॉप केलं. तद्वर 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते एकंदर 11 या आकड्यावर. रन्स येत आहेत. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक घेतोय लॉंग ऑफ मधनं. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. ओव्हर समाप्त झाली. एकंदर पहिल्या क्रमांकाची आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 12. पर ओव्हर 12च्या सरासरीनच रन्स धावफलकावर जोडायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स लागलेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ तो बाकी राहतो आणि त्यामध्ये 24 धावा या विजयाकरता शिवांजय स्पोर्ट्स क्लब अलमान या टीमला धावफलकावर लावायचे आहेत. महत्वाची बाब अलमान करता ही आहे की दीपेश घोलप मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. यावेळेस दमदार कडक क्वालिटी स्ट्रोक दीपेश घोलपच्या बॅटमधनं षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावर विजयाकरता अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे. 18 बनल्यात, 18 बनवायचे आहेत. मात्र 18 7 बॉल मध्ये बनल्यात आणि 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत. सोपं गेलंय या षटकारानं मॅचला. दीपेश घोलप पहिलाच बॉल ज्यानं दीपेशला षटकार मारला. एकाच नावाचे आणि एकाच राशीचे हे 2 खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळतात.
इथे 19 धावसंख्येची गरज आहे. वाईट +1 बाईज एकंदर 2 मिळत आहेत. आता 17 पाहिजेत अजूनही विजयाकरता, कारण 36 धाव फलकावर लागलं. 37चं टार्गेट आहे. देवघर संघाचा कर्णधार आपल्याला इथे संपर्क करायचा आहे. यावेळेस मात्र दीपेश गोलपचा फटका हवेमध्ये आहे आणि मिड विकेटला क्लिअर ही करून जाईल. बॉल सीमा रेषा पार, षटकार. ऑफस्टोमवरनं हा बॉल विकेटच्या मागे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्सचा इशारा आलाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. वाईटचा इशारा दीपेश घोलप. तुम्ही तो बॉल मारला असताना तरी त्याच्यावर रन्स मिळाली नसती, तो वाईट नसता मिळाला, कारण सध्याचा आंतरराष्ट्रीय परिषदेचा रूल आहे तुमच्या शरीराचा कुठला तरी भाग विकेटवर पाहिजे. जर तो नसेल तर रन दिली जात नाही. एक रन इथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या रन करता प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. काही फटके खेळले गेले. या पद्धतीनं बाहेर पडल्यावर बॉल डेव्हिड वॉर्नरने विशेषतः तो फटका खेळला आणि त्यानंतर ICCला रूल बदली करावा लागला. डेव्हिड वॉर्नरने खेळलेल्या फटक्यानंतर तो रूल चेंज झाला की आता तुमचा शरीराचा कुठला तरी हिस्सा हा विकेटवर पाहिजे तरच तुम्हाला रन मिळतील, अथवा त्या रन दिली जाणार नाही. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने निघतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 रन धावफलकावर आहेत. विजयाकरता अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 चेंडू 8 धावा. फटका चांगला आहे. समोर खेळला क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं, जोपर्यंत फील्ड केलं 1 रन. आता विजयाकरता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि रनची गरज आहे 7. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावा या मॅचला जिंकण्याकरता ते समीकरण तुम्हाला धावफलकावर जोडायचं आहे. बघूया कशा पद्धतीने हे समीकरण धावफलकावर जोडलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटचा आणि अंतिम षटक. विकास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. टीमचा विकास करण्याकरता बोलवलं गेलंय आणि इथे काय टीमचा विकास तो करेल ते आपल्याला बघायचं आहे. पुढचा बॉल. पहिलाच बॉल सीमा पार, षटकार. एका धावसंख्येची गरज. स्कोर लेवल. आणि इथे खेळ खलास. विजयी होते शिवंजय अलमान. अलमानचा कॅप्टन आणि देवघरचा कॅप्टन लगेच नाणेफेक करण्याकरता यायचंय. टीम अलमान आणि देवघर